शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026ला राबवण्यास सुरुवात केलेली आहे. आता या योजनेची संपूर्ण माहिती आपण समोर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की पहिली यादी ही आपल्याला 23 जुलै 2026 रोजी आपल्याला पोर्टलवरती पाहायला मिळाली. यामध्ये 16,90,000 शेतकऱ्यांचा समावेश होता. आता यामध्ये शेतकऱ्यांची आशा ही दुसऱ्या यादीकडे लागलेली. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दुसरी यादी कधी येणार आहेत त्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी संपूर्ण माहिती याची जाणून घेऊ की कर्जमाफी ही योजना कोणत्या तारखेपासून माफी मिळणार आणि ती कोणत्या तारखेपर्यंत असणार आहे याची संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, कर्जमाफी मर्यादा ही 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या अल्पमुदत पीक कर्जावर 2 लाख रुपयापर्यंत पूर्ण कर्जमुक्ती ही होणार आहे. पात्रताचा कालावधी असणार आहे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत. या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते त्यांचे 31 मार्च 2026 पर्यंत न फेडलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी ही 2 लाखापर्यंत होणार आहे. तर आता पुढे जाणून घेऊया की कर्जमाफी ही पहिली यादी आपल्याला 23 जुलै रोजी आलेली होती. आता दुसरी यादी ही कधी येणार याची संपूर्ण माहिती. तर आपली पहिली यादी ही 16,90,000 शेतकऱ्यांची होती, परंतु दुसरी यादी आपल्याला 10 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पोर्टलवरती KYC करण्यासाठी येणार होती. परंतु ती यादी ज्या 16,90,000 शेतकऱ्यांनी KYC केली होती त्यांचे कर्ज वितरित करण्यासाठी वेळ झाल्यामुळे ती यादी 10 तारखेपर्यंत येणं शक्य झाले नाहीत. परंतु आता त्यानंतर आपल्याला दुसरी तारीख दिली होती ती 15 ऑगस्ट 2026 रोजीची. त्या तारखेपर्यंत सुद्धा कर्जमाफी योजनेची यादी अपडेट झालेली नाही. तर आता जाणून घेऊया समोर या तारखेपर्यंत यादी येईल की नाही याची माहिती. मित्रांनो, समोरची तारीख जाणून घेण्याआधी जर तुम्ही कृषी प्रधान यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला दाबायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, कमेंट करायला सुद्धा विसरू नका. कर्जमाफीची दुसरी यादी ही आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 22 ऑगस्ट रोजीपर्यंत पोर्टलवरती अपडेट व्हायला सुरुवात होईल. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला ज्यावेळेस आता दुसरी कर्जमाफीची यादी येईल त्यासाठी KYC करणं गरजेचं असेल. KYC झाल्याच्या नंतर काही दिवसात तुमच्या कर्ज खात्यावरती तुमची जी रक्कम असेल ती रक्कम क्रेडिट होईल. त्यानंतर तुम्हाला नवीन कर्जाची ज्यावेळेस वाटप सुरू होईल त्यानंतर शेतकऱ्यांनी नवीन कर्ज घेण्यासाठी आपले डॉक्युमेंट बँकेत जमा करून पुन्हा नवीन पीक कर्ज घेण्यात यावे. तसेच इथपर्यंत आला तर कृषी प्रधान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच माहिती येत राहील. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा.